भारतात पावसाने अक्षरशः थैमान घातले। दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये पूरस्थिती आहे। दिल्लीतील अनेक सखल भागामध्ये पाणी साचले। उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये महापूर आलेला आहे। हिमाचल प्रदेशच्या कुलू आणि मंडीमध्ये सुद्धा पूर परिस्थिती आहे। ही सध्या दृश्य आपण बघतोय। दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। पाण्याचा जोरदार प्रवाह अगदी रहिवासी भागात असल्याचं सुद्धा आपण बघतोय। निश्चित जनजीवनावर सुद्धा या सगळ्याचा परिणाम झालाय। पावसाने अक्षरशः थैमान या परिसरात घातलेला आहे। पूरस्थिती निर्माण झालेली आहे दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये। पावसाचा हा प्रकोप म्हणावा लागेल, कारण मोठ्या प्रमाणात नुकसान या सगळ्यामुळे होतंय। सखल भाग आहे तिथे पाणी साचलेले, अगदी रस्त्यांवर सुद्धा पाणी साचल्याचे हे दृश्य आहेत। यात साचलेल्या पाण्यातून वाहनं वाट काढतायत। प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून आपण या संदर्भातले अपडेट्स घेणार आहोत। शिवाजी, सध्या नेमकी काय परिस्थिती आहे? सगळं काही आटोक्यात येतंय का, की अजूनही पावसाचा जोर कायम आहे? पूर्ण देशाचा विचार केला तर साधारण 24 राज्यामध्ये रेड अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणून पाहिलं तर राजधानी दिल्लीमध्ये देखील जो काल पाऊस झाला, त्यामध्ये एम्स असो, संसद परिसर असो, दिल्लीची जे अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून लुटियन्स दिल्ली ओळखली जाते, त्या भागामध्ये देखील पाणी घुसल्याचं समोर आलं होतं। त्यामुळं राजधानी दिल्लीसह हिमाचल प्रदेशच्या काही भागातील ज्या शाळा आणि कॉलेज आहेत त्यांना सुट्टी देखील जाहीर केलेली आहे। हिमाचल प्रदेशच्या मध्ये जर ज्या पद्धतीने माहिती समोर आहे त्यानुसार अनेक लोक बेपत्ता झाल्याची माहिती आहे। साधारण हिमाचल प्रदेशमधील मंडी असो किंवा रामकुंड असो या भागामध्ये मंदाकिनी नदीला मोठा पूर आलेला आहे। त्यामुळं आजूबाजूच्या गावाला सतर्कतेचा इशारा देखील दिलेला आहे। त्याचबरोबर 35 लोक जे आहेत ते बेपत्ता झाल्याची माहिती मिळालेली आहे। आपण जर उत्तर भारतातला जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात इतर राज्यांना देखील रेड अलर्ट दिलेला आहे। त्याच पद्धतीने दक्षिण भारतामध्ये देखील केरळमध्ये 200हून अधिक लोक बेपत्ता आहे। त्याच्यामध्ये वायनाडचा समावेश नाही। वायनाडमध्ये जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 150हून अधिक लोकांचा अधिकृत मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये पडत असलेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे। वित्तहानीबरोबर जीवितहानी देखील झालेली आहे। त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा हा फटका बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि प्रत्येक पावसाळ्यामध्ये याचा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय। राजधानी दिल्लीमध्ये देखील सुद्धा बरीचशी बोलकी आहे शिवाजी। तिथे जनजीवनावर निश्चित मोठा परिणाम झाला असेल। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।